जय हिंद, जय भारत, जय सनातन बंधू आणि भगिनींनो. भारतामध्ये इसवी सन पूर्व 300 ते 250 या कालावधीमध्ये 100-150 वर्षाच्या त्या काळात इसवी सन पूर्व भारताच्या उत्तर भागामध्ये पंजाब या प्रांतामध्ये महाराजा पोरस यांचे साम्राज्य होते आणि पाटलीपुत्र या ठिकाणी मगध या ठिकाणी पद्मनंद याचं राज्य होतं, म्हणजेच महानंदाच्या वडिलाचं राज्य होतं. आणि त्या काळामध्ये ग्रीक या देशामधून एक 36 वर्षाचा तरुण ज्याचं नाव सिकंदर, या सिकंदरने पूर्वेकडे निघायला सुरुवात केली. आणि निघत असताना हा वेगवेगळ्या प्रांतामधून, जसं की त्यांचा स्वतःचा ग्रीक देश असेल, त्यात मेसोपोटेमिया असेल, बेबीलोन असेल, त्यानंतर तुर्कस्तान असेल, रोमन साम्राज्याचा काही भाग असेल, त्यानंतर तुर्कस्तान असेल, असं करत 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 तो सिंध प्रांताच्या सीमेवर येऊन पोहोचला. त्याच्यामध्ये त्याने सिंध प्रांताच्या सीमेवर पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक राजांबरोबर युद्ध वगैरे करून, जसं की पर्शिया, आजचा इराण, इराक, त्यावेळेस पर्शिया हा, त्याला पारस म्हणायचे. पारस आणि भारत दोन्ही शब्द सारखेच आहेत. पहा, उच्चार करताना अपभ्रंश झाल्यासारखा वाटतो. पारस म्हटल्यानंतर भारत ऐकू येतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे कोणी UPSC, MPSC, IAS वगैरे परीक्षा करत असतील त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा असं मला तरी वाटतं. त्यांच्या बहुतेक 25% तरी माहिती त्यांच्या फायद्याची असू शकते. आणि त्या काळामध्ये हा सिकंदर तुर्कस्तान मार्गे हिंदू कुश पर्वत, ज्याला आज आपण इराण इराकची हद्द म्हणतो किंवा मेरू पर्वत म्हणतो, मरुस्थल, त्या मरुस्थलला पार करून, म्हणजे हिंदू कुश पर्वताची रांग पार करून तो भारताच्या दिशेनं चालून आला. आता काही जण आजच्या अफगाणिस्तानपासून, म्हणजे पूर्वीचा गांधार आणि आजचा अफगाणिस्तान, किंवा आजचा पाकिस्तान, पूर्वीचा सिंध प्रांत, अशा भागामध्ये तो आला. हा पारससुद्धा कधी काळी भारताचा भाग होता, म्हणजेच इराण, इराक. आणि त्या मार्गे तो भारतामध्ये शिरल्यानंतर त्याने भारताच्या दिशेने आगेकूच केली. आणि हे करत असताना वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक त्याला त्या ठिकाणी भेटले. आणि भेटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे राजे भेटले, त्या ठिकाणचे लोक भेटले. मग त्याच्याबरोबर जे लोक आले, किंवा त्याच्याबरोबर जे लोक प्रत्येक प्रांतामधले, जसं म्हणजे तो ग्रीकमधून निघाला, त्याची सैन्य मेसोपोटेमिया, बेबीलोन, त्याच्यानंतर रोमचा काही भाग, ह्या ठिकाणचे वेगवेगळे सैन्य, त्याच्या सैन्याबरोबर जी जी राज्ये जिंकली त्या त्या सैन्याचा त्यांनी आपल्याबरोबर सहभाग करून घेतला. पारशी लोक त्याच्याबरोबर होते. असं सगळे करत 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 तो भारतामध्ये आला. मग प्रत्येकाची धर्म वेगळा, जात वेगळी, आणि तिथून जातीला सुरुवात झाली. म्हणजे त्याच्यामध्ये दर्जी आला. दर्जी कोणाला म्हटलं जातं, तो प्रकार निर्माण झाला. कुंभार, मातीचे काम करणारा, त्यानंतर सुनार, सोन्याचं काम करणारा, लोहाराचं काम करणारा, म्हणजे अशा वेगवेगळ्या जाती त्या काळामध्ये भारतामध्ये त्याच्याबरोबर आल्या.
पण पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये राजपुताना, जाट, शीख, बंगाली, मद्रासी, जो ज्या भागामध्ये राहायचा, ज्याचं राज्य ज्या नावाने ओळखलं जायचं त्या राज्यानुसार त्याला ते नाव होतं. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठी, सौराष्ट्रात राहणारा सौराष्ट्री किंवा गुजराती, म्हणजे हे फक्त ठराविक नाव होते. राजस्थानमध्ये राहणारा राजपूत, म्हणजे हे असे ठराविक बोटावर मोजणे इतके. परंतु तिकडून आलेला जो पाश्चिमात्य समाज होता तो भारतामध्ये शिरला. कोणाबरोबर? सिकंदरबरोबर. आणि तो शिरल्यानंतर काय झालं की अंभिराज, जो सिंध प्रांताचा, म्हणजे आज जी तक्षशिला आहे ती आजच्या सिंध प्रांतातून पाकिस्तानमध्ये गेलेली तक्षशिला, त्या ठिकाणचा जो राजा होता अंभिराज, त्या अंभिराजाने सिकंदरला मदत करण्यास ठरवलं. का ठरवलं? त्याचं आणि त्याच्या मेहुण्याचं, म्हणजे राजा बमणी यांचं वैर होतं, साले मेहुण्याचं वैर होतं. त्या वैरामुळे काय झालं की दोघांमध्ये चांगलंच वैर निर्माण झालं, म्हणजेच हाडेवैर निर्माण झालं. अंबिकुमारची बहीण महाराजा बमणीला देण्यात आली होती. म्हणजे त्यांनी स्वयंवर वगैरे काय असेल ते पूर्वीच्या काळामध्ये जसं असेल त्या पद्धतीनं ते. बाकीचा इतिहास तुम्ही इतिहासाची विरंगुळलेली पाने या अंतर्गत संशोधन करा. सगळं एकाच दिवशी जर खाल्लं ना तर अजीर्ण होत असतं, तर त्याचा शोध तुम्ही घ्या. तर मी थोडक्यात म्हणजे जाती व्यवस्था कशी भारतात आली त्याचा उल्लेख करतो आहे. आणि मग हे जे लोक आले वेगवेगळ्या स्वरूपामधले, हे लोक सिकंदरबरोबर भारतात आले. परंतु बराच काळ महाराजा बमणीच्या नंतर त्यांचं निधन झालं त्या युद्धामध्ये, सिकंदरबरोबरच्या युद्धात. आणि महाराजा बमणी त्या निधनामध्ये म्हणजे त्यांचं अस्तित्वच संपलं त्या ठिकाणी. नंतर त्यांचा मुलगा महाराजा पोरस हा गादीवर आला आणि महाराजा पोरस गादीवर आल्यानंतर त्यांच्यामध्ये युद्ध झालं सिकंदरमध्ये आणि महाराजा पोरसमध्ये. त्या युद्धामध्ये वास्तविक पाहता महाराजा पोरस हे त्यांच्या बुद्धिचातुर्य आणि त्यांना सहकार्य करणारे आचार्य चाणक्य, या चाणक्यांना कोणी विष्णुगुप्त म्हणतं, कोणी चाणक्य म्हणतं, कोणी कौटिल्य म्हणतं, यांच्या मार्गदर्शनाखाली पोरसने सिकंदरचा सामना केला. परंतु त्याच काळामध्ये रक्षाबंधनाचा सण येऊन गेला होता आणि अंभिराजाच्या पत्नीने तिचा भाऊ जो भारतामध्ये कुठं असेल त्याला राखी पाठवली रक्षाबंधनाच्या निमित्तानं. तर मग सिकंदरच्या पत्नीने अंभिराजाच्या पत्नीला विचारले की हा काय प्रकार आहे, हा कुठला उत्सव आहे तुमचा? तर ती सांगते की माझा भाऊ आहे म्हणे, त्याला मी राखी पाठवली, संकटकाळी तुम्हाला मदत करण्यासाठी येऊ शकतो किंवा जी अडीअडचणी असतील त्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन सिकंदरच्या नकळत सिकंदरची बायको ही महाराजा पोरस यांच्याकडे राखी घेऊन आली आणि तिने सांगितलं की म्हणे महाराजा पोरस, मी आपली धाकटी बहीण समजून माझ्या या राखीचा स्वीकार करा. माझा पती जरी म्हणे आपल्यावर चालून येत असला तरी तुम्ही माझे भाऊ आहात म्हणे, माझे बंधू आहात म्हणे, मोठे बंधू, या ठिकाणी मी तुम्हाला मान देते. आता हा इतिहास तुम्ही बघा, संशोधन करा. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. तथ्य चिकित्सा व्हायलाच पाहिजे, संशोधन व्हायलाच पाहिजे. आणि मग महाराजा पोरस सिकंदरच्या पत्नीला वचन देतात की बाबा ठीक आहे म्हणे, मी तुझ्या पतीला जीवदान देईल म्हणे युद्धामध्ये. आणि मग युद्धाच्या प्रसंगी समरांगणी महाराजा पोरस सिकंदरला हरवू शकत होते,
परंतु दिलेल्या वचनाची आठवण मान राखून त्यांनी स्वतः हार पत्करली आणि सिकंदरबरोबर त्यांनी हार स्वीकारली. त्या हारेमध्ये सिकंदरने विचारले की महाराजा पोरस, तुमच्याबरोबर कुठल्या पद्धतीनं वागायला पाहिजे, म्हणजे तुमको मार दिया जाए या छोड दिया जाए, कुठल्या प्रकारचा सलूक केला पाहिजे. त्यावेळेस महाराजा पोरस यांनी शांतपणे उत्तर दिलं, सांगितलं की म्हणे एक राजा दुसऱ्या राजाला ज्या पद्धतीनं वागवतो त्या पद्धतीचा सन्मान मला पाहिजे म्हणे. आणि त्याच ठिकाणी सिकंदर महाराजा पोरस यांना जीवदान देऊन टाकतो. वास्तविक जीवदान कोणी दिलं होतं? महाराजा पोरस यांनी सिकंदरला जीवदान दिलं होतं. पण घटना वचन दिल्यामुळे नाईलाजाने हार कोणाला पत्करावी लागली? महाराजा पोरस यांना. जीवदान कोणी दिलंय? सिकंदरने. आणि त्यामुळे आपल्या इकडे लोक सिकंदर महान म्हणतात. म्हणजे रिकाम्या डोक्यामध्ये भुसा भरलेला, त्याच्यात काही आपले इतिहासकारसुद्धा सामील आहेत. सिकंदर महान. तर महान कोण आहे? महान पोरस आहे. दिलेल्या वचनाचं पालन केलंय. बहीण मानून तिच्या पतीला जीवदान दिलंय, त्याच्यासमोर हार पत्करली. पण आपले इतिहासकार काय बघायचंच काम नाही. तुम्हाला सांगतो, हे म्हणजे आता कसं आहे, बाकीचं बोलायला नाही पाहिजे. काय होतं, गैरसमज निर्माण होतं. तुम्ही इतिहासाची पानं चाळा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इतिहास वाचायला पाहिजे हो. मी मागच तुम्हाला काय सांगितलं आहे, आपल्या इतिहासाच्या पानावर धूळ साचलेली, ती धूळ झटकून काढा. म्हणजे हे जे नवीन इतिहासकार वगैरे झालेत का, यांनी काय केलं आहे, त्या इतिहासाला त्यांच्या पद्धतीने लिहिलं आहे. काहींनी पैसे घेऊन लिहिलेलं आहे, काहींनी स्वार्थापोटी लिहिलेलं आहे, काहीतरी आपले दोन पैसे मिळावेत यासाठी, आपली पुस्तकं मार्केटमध्ये खपावीत. जरा तिखट मीठ लावून त्यांनी काय केलं आहे की इतिहासाला रंगवलं आहे. आणि त्यामुळं काय झालं आहे की यांचा उदरनिर्वाह व्हायला लागला, पण आपला इतिहास विद्रूप झाला ना, विद्रूप होऊ लागला. झालंच म्हणा. म्हणजे हे आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायला लागलेत. आणि मग तशा अवस्थेमध्ये अंभी राजाचा मुलगा अंभी कुमार हा महाराजा पोरस यांना पाठीमागून वार करतो आणि पोरस यांचा अंत होतो. आणि मग तिथून पुढं या वेगवेगळ्या जाती भारतामध्ये सुरुवात होती. तरीही अकबर बादशाह असेल, त्याच्यानंतर बादशाह औरंगजेब असेल, त्याच्यानंतर आणखी काही दक्षिणेतले आदिलशाह असेल, कुतुबुद्दीन असेल, हे अनेक राजे होऊन गेले. त्या काळामध्ये सुद्धा जाती व्यवस्था एवढी प्रचलित नव्हती. सुरुवात तिथून झाली आणि 16व्या शतकाच्या प्रारंभाला आणि शेवटपर्यंत जाती व्यवस्था ही एवढी विस्तारित नव्हती. ती कुठपर्यंत नव्हती तेही सांगतो मी. आणि काय झालं की बादशाह अकबराचं राज्य आलं, त्यावेळेस जाती व्यवस्थेचं एवढं प्रमाण नव्हतं. त्या अगोदर बादशाहच्या अगोदर हर्षवर्धन असतील, कनिष्क असतील, महाराजा अशोक असतील, अनेक राजे होऊन गेले भारतामध्ये. त्यांच्या काळामध्ये जाती व्यवस्था एवढी नव्हती. आणि मग भारतामध्ये अकबर बादशाहच्या उत्तरार्धात म्हणजेच 1500च्या नंतरच्या काळात, त्याला मध्ययुगीन काल असं म्हटलेलं आहे. 15व्या शतकाच्या काळाला मध्ययुगीन काल असं म्हटलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये भारतातून व्यापार करणारा
कांजीभाई मालम हा व्यापारी गुजरातचा, हा आफ्रिकेला व्यापार करायचा. तिथं मसाले, कपडे वगैरे याचा व्यापार करायचा. आणि हे व्यापार करत असताना 1598च्या काळामध्ये, इसवी सन 1598च्या काळामध्ये त्याची भेट पोर्तुगीज खलासी, ज्याचं नाव वास्को दी गामा, या वास्को दी गामाशी त्याची भेट झाली. कुठं? आफ्रिकेच्या खंडामध्ये. आणि मग कांजीभाई मालमजी यांनी काय केलं, त्या वास्को दी गामाला सांगितलं की मी भारताचा आहे आणि मी माझा स्वतंत्र व्यवसाय करतो. या ठिकाणी मी मसाले वगैरेचा व्यवसाय करतो. आणि ते मसाले कांजीभाईंनी वास्को दी गामाला खायला दिले. आणि त्याची चटक जिभेला लागल्यामुळे, माणसाची जीभ अशी असती मालक, बंधू आणि भगिनींनो, त्या जिभेला 3 सेकंदाचं कार्य असतं जिभेचं. एकदा जिभेच्या टोकाला कुठला पदार्थ लागला आणि त्याची चव कळली की माणूस त्याच्या आहारी जातो. पण ते किती? 3 सेकंद. म्हणजे तो घशाच्या आत उतरला पदार्थ, तासभरानंतर त्याची चव तुम्हाला कळणार नाही. फक्त ती समोरच्या टोकाला तिची चव लागणं महत्त्वाचं आहे. आणि तिथून पुढं माणसाची चव आणि नाक ह्या 2 गोष्टी अशा आहेत की माणसाचे ते ज्ञानेंद्रिय एवढे भारी आहेत की माणसाला कुठेही त्या स्वादामुळे पोहोचायला लावते. आणि मग मालजीभाईबरोबर हा वास्को दी गामा कुठे येतो? कालिकत बंदरामध्ये. आणि 1598ला हा मालजीभाई कालिकत बंदरातून प्रस्थान करतो गोव्याला. आणि सगळ्यात पहिले तिथून सुरुवात होती भारतीय राज्य राहास पद्धतीनं. याच ठिकाणी हिंदू संस्कृतीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होती 1598च्या काळापासून. आणि हळूहळू 1598 नाही तर वास्को दी गामा 1498ला भारतात येतो, बरं का? 1498ला भारतात येतो. आणि भारतात आल्यानंतर तिथं थोडी मिस्टेक झाली, कारण एवढं इसवी सन ध्यानात ठेवणं शक्य नाही ना. आणि 1498ला भारतात आलेला वास्को दी गामा गोव्याला स्थळ बनवतो. आणि 1551च्या काळामध्ये काय होतं, 1551च्या काळामध्ये तो त्या ठिकाणी छापखाना तयार करतो. छापखाना तयार केल्यानंतर त्याच्या मिशनरीमार्फत या ठिकाणी ते अनेक त्यांची ख्रिश्चन धर्माची, कॅथोलिक, प्रोटेस्ट वगैरे जे त्यांचे पंथ आहेत, त्या पंथाअंतर्गत तो पुस्तकं छापतो ख्रिश्चन धर्माची. आणि त्याच्या अंतर्गत तो धर्मप्रचार करायला सुरुवात करतो. आता त्या काळामध्ये छापखाना सुरू झाल्यानंतर 1556मध्ये ते त्या ठिकाणाहून, त्या छापखान्यामधून हिंदू ग्रंथाचं पण प्रकाशन करायला सुरुवात करतात. आणि त्याच काळामध्ये हिंदू ग्रंथाचं प्रकाशन करत असताना त्याच्यामध्ये काही बदल करून विकृत पद्धतीचे, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की शेतातील ऊसाला कांडे किती, हा प्रकार तुम्ही लक्षात घ्या. शेतातील ऊसाला कांडे किती, आणि त्यालाच कानामात्रा चेंज केला तर
उसाचे शेतातील कांडे किती. पहा अर्थाचा अनर्थ झालं की नाही. म्हणजे हा प्रकार त्या काळामध्ये झालेला आहे. किंवा पुजारी आरतीचे ताट देवाच्या पूजेसाठी मंदिरात घेऊन गेला. पहा वाक्य कसं आहे. पुजारी आरतीचे ताट पूजेसाठी देवाच्या मंदिरात घेऊन गेला. आता इथं बदल केलाय, तुमच्या लक्षात येईल. पुजाऱ्याने आरतीला व पूजाला देवाच्या मंदिरात नेले. वाक्य बदललं, अर्थ बदलला. मग त्याच्यामध्ये अशा प्रकारचे गैरसमज आपल्यामध्ये निर्माण झाले त्या काळामध्ये. आणि हळूहळू हे ग्रंथ आपले अशा पद्धतीनं बदलवण्यात आले, त्याच्यात फेरबदल करण्यात आला. आणि 1560च्या जवळपासच्या कालावधीमध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये चांगल्याच प्रकारे बदल करण्यात आला. आणि राहिला सायला बदल मॅक्स मुलर नावाच्या माणसाने ब्रिटनमध्ये केला. तो भारतात आला नाही, परंतु त्यांनी त्या ठिकाणी बसून इथून लिहिलेले जे ग्रंथ होते त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बदल केला. कधी केला तर 1812 ते 1815च्या काळात ते ग्रंथ इंग्लंडला गेले आणि ते मॅकोले नावाच्या माणसाबरोबर परत भारतात आले. कधी 1830-35च्या काळात. म्हणजे त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा बदल मॅक्स मुलरने केलेला आहे. आणि त्याच्या पत्नीला त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ते सुद्धा सांगितलं आहे की मी माझ्या पद्धतीने हिंदू संस्कृतीमधील ग्रंथ मी माझ्या पद्धतीने फेरबदल करून लिहिलेले आहेत. त्याची पत्नी जर्मनीला आहे, तो जर्मनीचा राहणारा कोण, मॅक्स मुलर. आणि मग अशा पद्धतीने 2 ठिकाणाहून ग्रंथामध्ये हेरफेर करण्यात आली. आणि मग त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारे त्या जाती निर्माण करण्यात आल्या. तरीही त्या काळामध्ये ज्यावेळेस वास्को दी गामाने छापखान्यामधून ग्रंथ बाहेर काढले किंवा मॅक्स मुलरने बदल केला त्या काळामध्ये, तरीही जातीचं प्रमाण एवढं विस्तारित नव्हतं. आणि 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवरायाकडे सैन्य म्हणून मराठा सैन्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक त्या ठिकाणी मराठा मावळा म्हणूनच होते. त्यांनी कधी जातीचा उल्लेख केला नाही. कधी कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या काळातल्या इतिहासकारामध्ये नाही, बखरीमध्ये नाही. नंतरच्या काळामध्ये मल्हारराव चिटणीस, त्यांचे चिरंजीव यांनी जो बखरीमध्ये बदल केला आहे, त्या बखरीमुळे काय झालं आहे की समाजामध्ये विकृतपणा निर्माण झालेला आहे. म्हणजे मी हे सांगत नाही, हे त्यांच्या बखरी सांगतात. कोणाच्या, मल्हारराव चिटणीस यांच्या. त्याच्यामध्ये राजा संभाजीराजे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. मल्हारराव चिटणीसचे चिरंजीव असतील किंवा मल्हारराव असतील, यांनी त्या बखरीमध्ये वेगवेगळे आरोप केलेले आहेत. ते बखरी वाचायला हरकत नाही, समजून घ्या इतिहास काय असतो ते. आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर किती कालावधीमध्ये मल्हारराव यांनी ती बखर लिहिली हाही इतिहास जाणून घ्या. जसं की आता मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. अनेक उदाहरणं आहेत, काही अडचण नाही. तरी मग हा जातीचा उल्लेख नेमका वाढला कुठे, तर 1832मध्ये ठीक आहे. तरी आपण काय करू की जो 1822-22चा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये मद्रासच्या ठिकाणी ब्रिटिश प्रेसिडेन्सी म्हणून एक कार्यालय आहे त्यांचं, जे मुनेर नावाचा, थॉमस मुनेर नावाचा अधिकारी होता, जो ब्रिटनमधून आला होता. तो काय म्हणून आला होता, सुरुवातीला पायदळामध्ये आला होता. पायदळामध्ये त्याची
नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्याचं कार्य आणि त्याची बुद्धिमत्ता बघितल्यानंतर त्याला त्या ठिकाणी मद्रासचा गव्हर्नर करण्यात आलं. आणि त्यांनी त्याच्या काळामध्ये लिहिलेलं आहे की भारतामध्ये सर्वाधिक शिक्षण पद्धती ही फार मोलाची मानल्या जात असे. या ठिकाणी शिक्षण पद्धतीमध्ये सर्व समाजातील, म्हणजे त्यावेळेस समाज म्हणून उल्लेख नाही, त्यावेळेस वर्ण म्हणून उल्लेख होता थॉमस मुनेरने केलेला 1822 त्यात त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चारही वर्णाचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याचे असे रिपोर्ट आहेत, त्याचा असा सर्वे, त्या सर्वेमध्ये तो म्हणतो की या भारतामध्ये सर्वाधिक शिक्षणाचं महत्त्व आणि सर्वाधिक संख्या ही शूद्रांची आहे. त्यात त्यांचे शिक्षकसुद्धा शूद्र वर्णातून आलेले आहेत. शिक्षणाला सर्व समान पद्धतीने शिक्षण दिले जात होते. त्यात मुख्यत्वे करून शूद्रांना आपापल्या व्यवसायानुसार शिक्षण पद्धतीने शिक्षण शिकवले जायचे. त्यात त्यांना संस्कृत हे शिकवले जात नव्हते आणि धर्मशास्त्र हेही शिकवले जात नव्हते. तर त्यांना गणित, विज्ञान, त्याच्यानंतर जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल त्याचे शिक्षण दिले जात होते. आणि 60 ते 75% शूद्र हे शिक्षण घेत होते. त्यात महिलांनासुद्धा शिक्षणाचं स्थान होतं. बऱ्याचशा महिला आपापल्या घरी शिक्षण घेत असत. त्यांना सुद्धा शिक्षणाचं महत्त्व कंपल्सरी हे होतं. आणि ह्या इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या काळातील स्त्रियांचं शिक्षण बंद केलं. कधीपासून? 1822 नंतर. शूद्राचं शिक्षण बंद केलं. कधीपासून? 1822 पासून. आणि हळूहळू ही पद्धत त्यांनी कायमस्वरूपी रुजवली. त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे मॅक्युले नावाचा आणि मॅक्स मुलर नावाचा ब्रिटिश अधिकारी. या मॅक्युलेने भारतामध्ये 1835ला अनेक इंग्रजी शाळा काढल्या, ब्रिटिश शाळा काढल्या. त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांनी त्या ठिकाणी रुजवली. आणि तुम्ही आमचे शिक्षण जर घेतले तर आम्ही तुम्हाला काय करू, चांगल्या पदावर नोकरी देऊ. आणि पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावगाव असलेली गुरुकुल पद्धती, मुस्लिमांनी सुरू केलेल्या मदरसा ह्या त्या इंग्रज अधिकारी लोकांनी बंद केल्या. बंद केल्यामुळे काय झालं की ही गुरुकुल पद्धत चालायची कशी? तर पंचक्रोशीमधील विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी यायचे. ते गुरुबरोबरच राहायचे आणि शिकायचे. त्या ठिकाणी त्यांना शिक्षण हे गुरुबरोबर राहून प्रॅक्टिकल शिक्षण दिलं जायचं. समजा एखादा सुतार काम करतो, लाकडाचं काम करतो, तर त्याला लाकूड कसं कापायचं, कसं छिलायचं, त्याला छिद्र कसं पाडायचं, अशा पद्धतीचं प्रॅक्टिकली शिक्षण दिलं जायचं. एखादा सोनार काम करतो, त्याला सोनं कसं वितळवायचं, त्याचे दागिने कसे बनवायचे, त्याच्या टिकल्या कशा पाडायच्या, त्याची डिझाईन कशी तयार करायची. किंवा एखादा लोहार आहे, लोखंडाच्या साहित्याला कसं तयार करायचं. मग एखाद्या गाडी बैलाच्या चाकाची ज्याला आपण काय म्हणते त्याला रिंग बनवायची, त्याला पहिले ती रिंग बनवताना किती मापामध्ये घ्यायची, कशी तापवायची, कशी ती त्या लाकडामध्ये चाकामध्ये बसवायची, ती पद्धत त्या ठिकाणी शिकवल्या जायची. ज्याला आख म्हणायचे, तो आख कसा तयार करायचा, तो किती जाडीचा असायला पाहिजे, त्या गाडीवर वजन किती बसल, मग त्या पद्धतीनं तो आख तयार केला जायचा. म्हणजे अशा पद्धतीचं प्रॅक्टिकली शिक्षण त्या काळामध्ये होतं. आणि ही गुरुकुल पद्धती पंचक्रोशीमध्ये
छोट्या छोट्या त्यांच्या शाळा विभागलेल्या असायच्या. जसं म्हणजे पाण्याचा प्रवाह वगैरे बघून तिथं पहिली ते चौथी शिक्षण दिलं जायचं. त्याच्यानंतर गणित शिकण्यासाठी किंवा विज्ञान शिकण्यासाठी जी मोठी गुरुकुल असेल त्या ठिकाणी पाठवलं जायचं. आणि ह्या लोकांचा जेवण्याचा खर्च पंचक्रोशीतील सर्वसामान्य लोक, श्रीमंत लोक हे पुरवायचे, अन्न साठा पाठवायचे आणि त्यांच्या माध्यमातून ही गुरुकुल पद्धतीचा उदरनिर्वाह व्हायचा. किंवा मग माधुकरी मागवल्या जायची. प्रत्येक गावामध्ये 5 विद्यार्थी 10 विद्यार्थी पाठवले जायचं. ओम भिक्षां देही माते, अलख निरंजन असे शब्द उच्चारले जायचे आणि माधुकरी जमा केल्या जायची आणि त्यामार्फत या विद्यार्थ्यांचा उदरनिर्वाह व्हायचा आणि तेच अन्न ते गुरुसुद्धा खायचे. अशी पद्धत त्या काळामध्ये होती. त्याच्यामध्ये मग ब्रह्मचर्य असेल, योग असेल, भाषाशास्त्र असेल, व्याकरण असेल, गणितशास्त्र असेल, भूगोल असेल, खगोल असेल, हे सर्व प्रकारचं अभ्यास त्या गुरुकुलामध्ये शिकवल्या जायचा. किंवा जी मदरसा असेल त्या मदरसेमध्ये ते शिक्षण दिलं जायचं. कारण गुरुकुल पद्धतीच्या नंतरचा काळ मदरसेचा होता आणि या सर्व गुरुकुल आणि मदरसा त्या काळामध्ये इंग्रजांनी बंद पाडल्या आणि त्यांचं इंग्रजी पद्धतीचं, ब्रिटिश पद्धतीचं शिक्षण भारतामध्ये सुरू झालं. हे सुरू करत असताना त्यांनी सर्व गुरुकुलं, विश्वविद्यालये नष्ट केली. त्यात काही मुघलांनी नष्ट केली आणि राहिली साहिली ब्रिटिशांनी नष्ट केली. नालंदासारखे विश्वविद्यालय, त्याच्यानंतर तक्षशिलासारखे विश्वविद्यालय, विक्रमशिलासारखे अनेक जवळपास 15,000 विश्वविद्यालय होते भारतामध्ये. ती सर्वच्या सर्व नष्ट करण्यात आली. आता एक काही जे इतिहासकार आहेत, स्वतःला फार विद्वान समजणारे, ते म्हणतात त्याचं अस्तित्व कुठे. तुम्हाला सांगतो, एकदा जर घराची एक वीट जर ढासळली आणि मालक जर समजा त्या घरापासून दूर असेल तर तुम्हाला सांगतो त्या घराच्या अख्ख्या विटा लोक स्वतःचं घर बांधण्यासाठी घेऊन जातात. हा इतिहास आहे. जर समजा मी माझ्या घरापासून 100 किलोमीटर 200 किलोमीटर दूर जर राहिलो आणि एक वीट जर ढासळली तर बाकीच्या विटा लोक स्वतःचं घर बांधण्यासाठी घेऊन जातात. हा हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे. मी सांगत नाही, इतिहास सांगतो. आणि तशाच प्रकारे आपले विश्वविद्यालयाचं नुकसान करण्यात आलं, जाळण्यात आले, तोडण्यात आले, फोडण्यात आले आणि मग समाजामध्ये विकृतपणा निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. त्यांनी ह्या 4 वर्णाच्या हजारो जाती तयार केल्या. आता मी तुम्हाला जर सांगितलं की ह्या हजारो जाती इंग्रजांनी कशा तयार केल्या तर तुमचं जो डोक्याचा भाग आहे की नाही तो चक्रावायला लागेल. तर सुरुवातीला 1864 मध्ये पहिली जनगणना इंग्रजांनी भारतात केली. जातीय जनगणना केली आणि त्यावेळेस बोटावर मोजण्या इतक्याच जाती त्यांना सापडल्या. त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी काय केलं, 1872ला परत एकदा जनगणना केली आणि जनगणना केल्यानंतर तरी त्यांचं समाधान झालं नाही. त्यात त्यांनी जाती वाढवल्या होत्या तरी त्यांचं समाधान झालं नाही. परंतु 1881ला त्यांनी जनगणना केली. आता काही इतिहासकारांनी 6 लाखाच्या वर जातीचा उल्लेख केला त्या काळामध्ये आणि काहींनी 4,000च्या जवळपास उल्लेख केला. आता नेमकं कोणाचा इतिहास खरा माना हे मला कळानं झालं आहे. परंतु ह्या ठीक आहे, आपण 4,000च धरल्या. नंतर 1931ला परत एकदा जनगणनेचा अहवाल समोर आला. त्यावेळेस 4,100
आणि माझ्या मते 4147 काहीतरी अशा जाती 1931च्या अहवालामध्ये इंग्रजांनी त्या डिक्लेअर केल्या. आणि आजची परिस्थिती पाहता आज 46 लाख जाती भारतामध्ये उत्पन्न झालेल्या आहेत. मग माझं म्हणणं, या जाती आल्या कुठून? इंग्रजांनी जातीचं रोप पेरलं होतं, बीज पेरलं होतं. त्या जातीचा वृक्ष आज 46 लाखावर गेलेला आहे. मी सांगत नाही, तो जनगणनेचा रिपोर्ट सांगतोय. कधीचा? 2010चा. यांनी काय केलं, त्याला शाखा, उपशाखा, जाती, उपजाती असे वाढ केली आणि 31पर्यंत 4147 जाती भारतासमोर मांडल्या. कोणी? इंग्रजांनी. कशासाठी? की ह्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. मग ह्यांनी काय काय बदल केले तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये मनुस्मृतीमध्ये जी स्त्री वारली तिला तिच्या पतीची प्रॉपर्टी मिळत होती. पण मुघल काळामध्ये काय झालं की हे मुघल लोक आल्यानंतर, मुस्लिम आल्यानंतर यांनी काय केलं की त्या स्त्रियांना बळजबरी अत्याचार केले, बलात्कार केले, काहींचे अक्षरशः लचके तोडले आणि मग ह्या महिलांनी सामूहिकरित्या जोहार केला, बलिदान केली. आणि मग ह्या इंग्रजांनी सती नावाचा शब्द ग्रंथामधून काढला. आपल्याच लोकाला हाताशी धरून यांनी काय केलं, काही जे कर्मकांड करणारे लोक होते, जे स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणारे, त्या लोकांना जवळ केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्याचा काय अर्थ, त्याचा काय अर्थ, फलाण्याचा काय अर्थ, असं करून त्यांनी माहिती मिळवून घेतली आणि त्याचाच गैरफायदा त्यांनी सती प्रथेमध्ये रूपांतरित केलं. आणि ह्यांना त्या महिलेची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ह्यांनी त्या महिलेच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले इंग्रजांनी. म्हणजे आतोनात छळ केला महिलांचा. आणि मग नाईलाजाने ह्या स्त्रिया समाजाच्या म्हणा, नंतरच्या काळात की इंग्रजाच्या म्हणा किंवा या मुस्लिमांच्या म्हणा, यांच्या भीतीने त्या सती जाऊ लागल्या. सती गेल्यामुळे काय झालं की इंग्रजांना तो चान्स मिळाला आणि त्यांनी काय केलं, भारतामध्ये हजारो वर्षापासून सती प्रथा ही होती असा उल्लेख त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये करून ठेवला किंवा आपल्या समाजामध्ये करून ठेवला. त्याच्यामध्ये शूद्रांना जी वागणूक दिली, जे कर्मकांड करणारे होते यांना त्यांनी हाताशी धरले. तुम्ही आमच्या लेवलचे, उच्च लेवलचे, तुम्ही आम्ही एकाच प्रांतामधून आलेलो आहोत असं त्यांना भासवलं. कोणा? हे कर्मकांड करणारे जे लोक होते, स्वतःला श्रेष्ठ समजणारे, यांना त्यांनी जवळ केलं आणि त्यांना ते पटवून दिलं. आणि त्याच्याच आधारे त्यांनी शूद्रांना गळ्यात माडके द्यायला भाग पाडले. पूर्वीच्या काळामध्ये हे नव्हतं. मी सांगत नाही, त्यांचाच रिपोर्ट सांगतोय, इंग्रजांनी सर्वे केलेला रिपोर्ट, जो माननीय धर्मपाल जैन यांनी आपल्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे इंग्रजांनी प्रत्येक वेळेस आपल्या पद्धतीनं कार्य करून घेण्याच्या दृष्टीने कायदे नियम त्यांच्या पद्धतीनं बनवले आणि मग हे गाडगे आणि झाडू दलित लोकांच्या माथी मारले इंग्रजांनी. आणि मग त्यांना सांगून दिलं की बाबा तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश देत नाहीत ना हिंदू समाज. आता हा मंदिरामधला प्रवेश पण सांगतो कसा झाला. ज्यावेळेस मुस्लिम समाज भारतात आला त्यावेळेस त्यांना कळून चुकलं की मंदिरामध्ये पाहिजे तेवढा पैसा भेटतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मंदिरामधून मिळणारा पैसा हा अगणित स्वरूपाचा असा आहे, तो
विना कष्ट करता या ठिकाणी मिळतोय. मग त्यांनी काय केलं, झिंजिया कर लावला. झिंजिया कर लावला. झिंजिया कर वसूल करण्याचं काम कोणाचं, जो त्यांचा मामलेदार असेल, हवालदार असेल, कोतवाल असेल, यांच्याकडे दिला. मग ह्यांनी काय केलं, कोतवाल, हवालदार, जमादार ह्यांनी मंदिरामध्ये जो बसलेला पुजारी आहे, त्याला सांगितलं की बाबा प्रत्येक माणूस जो मंदिरामध्ये येईल त्याच्याकडून तो कर घ्यायचा आहे. पहा किती भारी सिस्टम आहे, आश्चर्यकारक आहे की नाही. ज्याला मंदिरामध्ये जायचं आहे त्यांनी दक्षिणा द्यायची, मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आहे. कोणी सांगितलं आहे, मुस्लिम राज्यकर्त्यांनी सांगितलं आहे. कोणामार्फत, त्यांचे जमादार, आमदार, त्यांचे जे कोणी असतील, हवालदार, कोतवाल, त्यांच्यामार्फत. कोणाला सांगितलं, ब्राह्मणाला. आता राजाने कोणाला सांगितलं होतं सुरुवातीला, ह्या लोकांनाच. पण ह्या लोकांनी काय केलं, ब्राह्मणाकडून वसूल करायला सुरुवात करायला लावली. आणि ब्राह्मणांनी काय केलं, जिथं राजाच्या 2 मुद्रा होत्या तिथं यांनी काय केलं, 4 मुद्रा वसूल करायला सुरुवात केली. बघा मेहनतीचा पैसा ना. मग ह्या कर्मकांड करणाऱ्या व्यक्तींनी काय केलं की 4 मुद्रा वसूल करायला सुरुवात केली. कोणी सांगितलंय, राजानं सांगितलंय. आता जनतेला काय माहीत, कोणी सांगितलंय, ब्राह्मण घेतोय, ब्राह्मण वाईट. मरता क्या न करता, नाही घेणार तर तलवार मुंडक्यावर आहे. काय होतं, मुंडकं छाटलं जाईल ना ब्राह्मणाचं. मग त्याचा नाईलाज झाला. त्यांनी सुरुवातीला 2-2 घेता घेता नंतर 4 वाढवल्या. मग ते मालदार, आमदार काय असतील तिथले, रखवालदार, कोतवाल, त्यांनी ती झिंजिया कर जमा झालेला कोणाकडून वसूल करून घ्यायचा, ब्राह्मणाकडून. ब्राह्मणांनी काय करायचं की 4-4 आपण घेतल्यात त्यातली एक काढून घ्यायची बाजूला, आणि बाकीचे पूर्ण त्या मामलेदाराकडे द्यायची किंवा त्या कोतवालाकडे द्यायची. कोतवालाने त्याच्यातून काही काढून घ्यायची, राजाकडे द्यायची. म्हणजे राजापर्यंत जाऊस तर दिनार जात किती होते, एका पर हेड 2च. अशा पद्धतीनं मंदिरामध्ये प्रवेश होणं बंद झालं ना. सर्वसामान्य माणूस, दलित माणूस देणार कुठून, शूद्र माणूस देणार कुठून, जो कष्टकरी व्यापारी, त्याच्यात दिवसभरामध्ये व्यवहार जर नाही झाला तर दिनार देणार कुठून. आणि मग हा जिंजिया कर कायमस्वरूपीमध्ये पसरला. आणि याच गोष्टीचा फायदा इंग्रजांनी घेतला. तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश जर नाही, तुम्ही आमच्या चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला काय करू, आमच्या चर्चमध्ये प्रवेश देऊ, तिथं तुम्हाला बिनधास्त प्रवेश आहे. आणि याच पद्धतीनं काजी आणि मौलवी यांनी सुद्धा त्यांचा धर्मप्रचार केला. वसूल कोणी केली, राजानं. कोणामार्फत केली, कोतवाल, मामलेदार, हवालदार, जमादार यांच्यामार्फत. आणि ह्या लोकांनी काय केलं, ब्राह्मणामार्फत ती वसुली केली. नाव कोणाचं गेलं, हिंदू सनातन धर्माचं नाव गेलं. आणि त्याच्यामुळं समाजामध्ये हिंदू समाजाबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल काय झालेली आहे, पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे की हिंदू संस्कृती ही वाईट आहे. मी सांगत नाही, त्यांचाच रिपोर्ट सांगतोय. तुम्ही अभ्यास करा, विखुरलेली पानं शोधा, चाळा ती पानं. जोपर्यंत तुम्ही ती पानं चाळणार नाहीत तोपर्यंत आपण एकमेकाच्या जातीवादामध्ये आपण भांडत बसू. हा अमका, तो ढिमका, तो फलाना, हा बिस्ताना. आणि याच्यामध्ये काय होईल की मागच्या नेमक्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, परत एकदा आपण गुलाम होत. आपल्याला जर गुलाम व्हायचं नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विठ्ठलाला बुद्ध माना, बुद्धामध्ये विठ्ठल माना, हरकत नाही. किंवा ज्या ठिकाणी आपण भगवान गौतम बुद्धांना विठ्ठलामध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही जर समजा सांगताय की विठ्ठलाची मूर्ती ही भगवान बुद्धाचीच आहे, तर ते मान्य करा ना, तो विठ्ठलच भगवान बुद्ध आहेत म्हणून. सुरक्षित आहे हे महत्त्वाचं आहे. भेदभाव विसरा. जोपर्यंत तुम्ही भेदभाव विसरणार नाहीत तोपर्यंत भविष्यात परत एकदा आपल्याला गुलाम होण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. त्याकरता
मागचा व्हिडिओ या व्हिडिओशी कनेक्ट आहे. मागील माझे बरेचसे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या आणि आपली संस्कृती जपा, इतिहास जपा. धन्यवाद.